आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढली आहे खरी, पण पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपनेही सत्तेसाठी तडजोड केली अशी स्थिती निर्माण झाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असताना काही मोजकेच लोक शहरात भाजपचं अस्तित्व टिकवून ठेवून होते, पण विधानसभेला राष्ट्रवादीचे लक्ष्मण जगताप भाजपत गेले, आमदार झाले आणि आता भाजपचे शहराध्यक्षही झाले। अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या महेश लांडगे यांनीही भाजपत प्रवेश केला आणि आता आझम पानसरे यांनीही भाजपत प्रवेश केला। त्यामुळे पिंपरी चिंचवड भाजपत मूळच्या भाजप नेत्यांचं अस्तित्व शून्य झालंय आणि भाजप राष्ट्रवादीमय झाले। आता भाजपची सर्व सूत्र मूळच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडे आली आहेत। मुळात भाजपनं कायम सुसंस्कृत पक्ष ही आपली ओळख ठेवण्याचा प्रयत्न केला, पण सत्तेपुढे सर्व तत्व बासनात गोंडाळली आहेत हे स्पष्ट झालंय। भाजपमध्ये या 3 नेत्यांमुळे आता राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केलाय, काही पक्षात प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत। त्यामुळे जुन्या भाजप नेत्यांना महापालिकेत सत्ता मिळण्याची स्वप्न पडत असताना आता तिकीट मिळण्याची शक्यताही धूसर झाली आहे आणि तिकीट मिळवण्यासाठीही त्यांना ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संघर्ष केला त्यांच्याच मेहरबानीवरती राहावं लागणार आहे। एकूणच पक्षात मूळ भाजप कार्यकर्त्यांचं स्थान दुय्यम निर्माण झालंय। पक्षाच्या कामकाजातही त्यांना महत्त्वाचं स्थान राहिलेलं नाही। त्यामुळे भाजपला सत्ता महत्त्वाची की ज्यांनी पक्ष वाढवले ते कार्यकर्ते महत्त्वाचे हा प्रश्न आपसुकच निर्माण झालाय। त्यातच भाजपत असलेले लक्ष्मण जगताप असो, लांडगे असो व पानसरे तिघांनी कमी अधिक फरकानं राष्ट्रवादीच्या माध्यमातून सत्ता उपभोगली आहे। त्यामुळे भाजपच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीला आपसुकच पलटवार करण्याची संधी निर्माण झाली आहे। एकूणच काय तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नाहीच तर राष्ट्रवादी भाजप झाली आहे हेच खरं। पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी हा सामना असला तरी भाजपमधल्या नेत्यांकडे नजर टाकली तर भाजपमध्ये मूळचा एकही नेता नाही, तर उलट राष्ट्रवादीकडून आयात केलेल्या नेत्यांचीच फौज दिसते। म्हणूनच राष्ट्रवादीवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपातील हवाच या इनकमिंगमुळे आता निघून गेलेली आहे। अशा स्थितीत राष्ट्रवादीच्या विकास कामांना भाजप कशा पद्धतीनं मुकाबला करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।